पूर्वीच्या काळी जेव्हा भारतामध्ये चहा बनत नव्हता त्यावेळेस कर्नाटकमध्ये आणि इतर राज्यामध्ये आयुर्वेदिक चहा बनवत असे आणि बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे आणि कफ यासारखे त्रास नेहमी होत असतात आणि पावसाळ्यामध्ये याचं प्रमाण जास्त असते. म्हणून मी त्यावर घरगुती एक नैसर्गिक उपाय आणि साईड इफेक्ट न होणारा असा मी एक कषाय पावडर करून दाखवत आहे. ही पावडर पूर्णपणे नैसर्गिक आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत तुम्ही ते देऊ शकता. कषाय पावडर बनवण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेले आहे. हे साहित्य आपल्या घरामध्ये सहज अवेलेबल असतं किंवा बाहेरून पण एक दोन गोष्टी तुम्ही आणल्यात तर तुम्ही घरच्या घरी ही पावडर बनवू शकता. तर इथे मी एक कुठलेही मेजरमेंट घ्या तुम्ही, मोठी वाटी किंवा छोटी वाटी जे असेल ते. तर मी इथे ही 1 वाटी घेतलेली आहे. 1 वाटी धने घेतलेले आहेत, पाव वाटी बडीशेप घेतलेली आहे, पाव वाटी जिरं घेतलेलं आहे, 1 टीस्पून मी काळी मिरी घेतलेली आहे, 5 लवंगा आणि 5 मी हिरवी वेलची घेतलेली आहे, पाव टीस्पून मी मेथी दाणे घेतलेले आहेत. हे अगदी कमी घ्यायचं आहे, नाहीतर पूर्ण इन्ग्रेडियंटला त्याचा कडवटपणा जाणवेल, म्हणून मी इथे पाव टीस्पूनच घेतलेले आहे. 2 इंच मी दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, पाव टीस्पून मी ओवा घेतलेला आहे, 1 टीस्पून हळद घेतलेली आहे आणि इथे मी अश्वगंधा पावडर 2 टीस्पून घेतलेला आहे, ज्येष्ठ मध 2 टीस्पून घेतलेला आहे आणि 2 टीस्पून सुंठ पावडर आहे. तर हे सगळं आपल्या घरामध्ये सहज अवेलेबल असतं, उपलब्ध असतं. तर घरच्या घरी हा काढा किंवा पावडर आपण करू शकतो. त्याच्यामुळे खूप फायदे आहेत आणि ॲलोपॅथी औषधं घेण्यापेक्षा घरगुती उपाय कधीही चांगले आहेत. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे या प्रमाणामध्ये कषाय पावडर घरच्या घरी सहज बनवू शकता. जिन्नस सगळे एक एक करून भाजून घेणार आहे. यासाठी मी इथे आधी धने भाजत आहे. जास्त भाजायचे नाही आहेत, फक्त थोडासा रंग फक्त बदलला गेला पाहिजे एवढंच आपल्याला ते भाजायचे आहेत आणि हे मी स्लो गॅसवर करत आहे. आता याच्यामध्ये बडीशेप टाकत आहे, जिरे, काळी मिरी, वेलची आणि लवंग, मेथी दाणे, दालचिनी, ओवा सर्व स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे. यामध्ये आता हळद टाकायची आहे, अश्वगंधा पावडर, ज्येष्ठ मध जर पावडर मिळत नसेल तर तुम्ही त्याच्या काड्या मिळतात त्या सुद्धा तुम्ही वापरल्या तरी चालतील. सुंठ जर तुमच्याकडे पावडर नसेल, तुम्ही सुकवलेलं जे आलं मिळतं बाजारात ते सुद्धा तुम्ही टाकलं तरी चालेल. हे सर्व साहित्य आता मी वाटून घेत आहे. कषाय काढा कसा बनवायचा ते मी आता दाखवत आहे. गॅसवर मी पातेलं ठेवलं आहे आणि इथे 1 कप मी पाणी घेतलेलं आहे. पाण्याला उकळी आले आहे आणि इथे 2 चमचे मी ही कषाय पावडर मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे ती टाकत आहे आणि गूळ टाकत आहे. हे तुम्ही लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर अर्धा टीस्पूनच तुम्हाला ही कषाय पावडर टाकायची आहे. मोठ्यांसाठी जर तुम्ही काढा बनवत असाल तर तुम्ही 2 चमचे वापरा आणि लहान मुलांसाठी बनवत असाल तर अर्धा टीस्पूनच वापरा. कषाय काढा तयार झाला आहे. हा काढा मी गाळून घेत आहे. हा काढा असाच पिऊ शकता किंवा तुम्हाला दूध हवं असेल तर गरम दूध ह्याच्यामध्ये घालायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही आयुर्वेदिक चहा घरच्या घरी तयार करू शकता. याने साईड इफेक्ट नाही आहेत आणि इम्युनिटी वाढवते आपली. त्यामुळे तुम्ही हा काढा घरच्या घरी करून बघा आणि ही अशी पावडर करून तुम्ही ही एअरटाईट डब्यामध्ये किंवा बाटलीमध्ये भरून ठेवली तर रोज तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ 1 वेळेस हा काढा करून प्या. त्याच्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि माझ्या चॅनलला नवनवीन रेसिपी येतात. तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.